आता आपण तिथनं आलो ते सिंधुदुर्ग किल्ला आहे. राजकोटवरून आलो आता घरी चाललो आहे. पण इथे एक इंटरेस्टिंग दिसतं आहे. हे जर बघा होड्या सगळ्या वर आल्यात. आता या होड्या वर आल्यानंतर ह्या टायमाला तर 2-3 महिने होड्या वर असणार. तर ही साधारण 25 वर्ष जुनी होडी आहे. आणि आता इथे कंधारे म्हणून आहेत, त्यांची ही होडी आहे. त्यांच्याशी मी जरा संपर्क करत होतो. आता ही त्यांची जरा डागडुगी चालू आहे होडीची. आता जे हेच टाईम मिळतो त्यांना डागडुगी करायला, तर ते आता सध्या इथून सगळं ते जुनं लाकूड आहे, जुनं लाकूड काढून नवीन लाकूड लावणार आहेत आणि त्यांच्या ह्याच्यावर मग फायबर कोटिंग करणार आहेत ते. म्हणजे त्या हिशोबाने ते लाकूड पण नंतर एकदा समुद्रात होडी गेली, मोठी बोट गेली तर त्याला ते खराब होऊ नये. आणि यांचा व्यवसाय म्हणजे एकदा झालं फिशिंग सीझन चालू झाला की फिश घ्यायचं आणि then sell it to a distributor and then they will export it out or whatever. So it's a nice boost for the local industry also. लोकलची कामं करतात, डागडुगी करतात. That is what it is at the end of the day की take a break, relax, charge yourself. आता ही boat is getting charged by itself. तिची मरम्मत होत आहे विच इज अ व्हेरी गुड थिंग. आणि त्याच्यावरून त्यांचं आयुष्य पण वाढणार मग या बोटीचं. असं साधारण एक एवढं काम चालू आहे इथे. आपण जर तिथंच राजकोट किल्ल्यावरून आलो आणि ऑन द वे टू आवर कर्ली होम रिझॉर्ट होमस्टेला हे आपण जातो. आणि हे बघा कसं सगळं जुगाड आहे ते. आता हे सगळे फिशचे हे ठेवलेत आणि त्यांनी काय केलं आहे या ग्रहस्थांनी तिकडे पण एक हे ठेवले, त्याच्यावर प्लँक ठेवले. प्लँक ठेवून त्याच्यावर बसले, चढलेत आणि नंतर त्यांचं काम चालू आहे. आता हे मरम्मत चालू आहे करायची. चला ओके बाय.